हॅलो, प्रतिभा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत साबुदाणा खिचडी. हे बघा, मी 250 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे. हे छान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2-3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये ना स्टार्च खूप असतात. ते छान पांढरं पाणी छानपैकी काढून घ्यायचं आहे आपल्याला. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे बघू शकता, आपल्याला याच्यामध्ये एवढं पाणी ठेवायचं आणि रात्रभर भिजवायचं आहे साबुदाणा. जास्तही नाही ठेवायचं, इतकंच ठेवायचं. बघू शकता तुम्ही, रात्रभर आपल्याला भिजवून ठेवायचं आहे. सकाळी बनवायचा आहे साबुदाणा. हे बघा, आपला साबुदाणा छानपैकी भिजलेला आहे. बघू शकता, थोडाही चिकट वगैरे झालेला नाही, एकदम मोकळा लुसलुशीत झालेला आहे, भिजलेला आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, अर्ध्या वाटीच्या वर मी शेंगदाणे घेतलेले आहेत. साबुदाणा आणि मिरच्या आपल्याला लागणार आहेत. शेंगदाणे आपल्याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मी शेंगदाण्याची टरफलं वगैरे काढणार नाहीये, मी तसेच शेंगदाणे वापरत आहे. जर तुम्हाला टरफलं काढायचे असतील तर तुम्ही टरफलं काढू शकता. मी टरफलं काढत नाहीये, मी तसंच वापरत आहे. छान आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान भाजले तर साबुदाणा पण खूप छान होईल. अद्दर कच्चे शेंगदाणे ठेवायचे नाही. कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे. शेंगदाणे आपले छान भाजलेले आहेत. आता मिक्सरमधून काढून पण घेतलेले आहेत मी. आता हे साबुदाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे. आणि थोडंसं वरून मीठ पण टाकलेलं आहे. कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. छान 3 ते 4 माप मी तेल घेतलेलं आहे आणि छानपैकी आपलं तेल कडलेलं आहे. त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्यात. मिरच्या छान फ्राय होऊ द्यायच्यात, म्हणजे साबुदाणा खिचडी सोबत छान लागतात खायला. आणि थोडंसंच मीठ टाकायचं आहे आपल्याला, कारण पहिलं पण आपण टाकलेलं आहे साबुदाण्यामध्ये. हा सगळा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. छान मोकळा झालेला आहे, बघू शकता तुम्ही. थोडाही आपला साबुदाणा कुठे चिकट वगैरे झालेला नाही. हे 5 ते 10 मिनिटाचं झाकून ठेवलं होतं. आता झाकण काढून बघू शकता. छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा. बघू शकता किती छान झालेला आहे आपला साबुदाणा खिचडी. मी तुम्हाला प्लेटीत काढून दाखवते. दह्यासोबत खूप छान लागते. कॉम्बिनेशन खूप छान आहे. आमच्याकडे उपवासाला दही आणि साबुदाणा खिचडी चालते. तुमच्या इकडे चालते का नाही ते माहिती नाही मला. खूप छान झालेला आहे साबुदाणा. प्रतिभा किचनला फॉलो करायला विसरू नका. बाय.